शिवसेना मनसे राजकारणात नवा अध्याय सुरू करतील का? हे जे स्वप्न हे अपूर्ण असणार. ठाकरे गटासाठी मुंबई एवढी महत्वाची का? मनसेची भूमिका ही दुविधा मनाची असले आहे का? भाजप शिंदे गटाचाही मनसेवर डोळा का आहे? युतीची वास्तवता आणि स्थानिक राजकारणाचा निष्कर्ष काय होतोय की ही जी काही युती आहे युती होणार की फक्त स्वप्न असणार आहे? तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी सचिन परत तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एप्रिल महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना गटाचे सोबत युतीचे संकेत दिल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली. 19 एप्रिलच्या त्या सूचक वक्तव्यानंतर ठाकरे गटाने वारंवार युतीस अनुकूल भूमिका घेतली तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही. ठाकरे गटाने यांनीही यासंबंधी अधिकृत प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का हा प्रश्न अधिकच गूढ बनलाय. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ठाकरे गटासाठी मुंबई महापालिकेची वरची सत्तेची जी काही टिकवणी सत्ता टिकवायची अत्यावश्यक का आहे? पालिकेच्या अब्जावधींचा जो काही अर्थसंकल्प आहे, राज्याच्या राजकारणावर होणारा प्रभाव आणि मुंबईच्या 34 विधानसभा जागा या सर्व बाबींकडे पाहता ही निवडणूक कोणत्याही पक्षासाठी केवळ स्थानिक न राहता राज्यव्यापी परिणाम करणारी आहे. ठाकरे गटाच्या 20 आमदारांपैकी निम्म्याहून अधिक आमदार मुंबईतून निवडून आले. त्यामुळे येथे त्यांची मुळं खोलवर असताना दिसत आहे. अशा वेळी मराठी मतांची एकजूट होण्यासाठी मनसे सोबत युती करणे हे स्वाभाविक पर्याय वाटत आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्ववादाची भूमिका बळकट केली असून त्यांच्या भाषणांमध्ये स्पष्टपणे मराठी अस्मितेचा सूर जाणवतो. 2014 ते 19 दरम्यान मनसेने राज्यातील 19 महापालिकांतून निवडणूक लढून 26 नगरसेवक निवडून आणले होते. मात्र युतीच्या संदर्भात विचार करताना मनसेसमोर वैचारिक भूमिका प्रश्न निर्माणात आहे. कारण ठाकरे गट सध्या इंडिया आघाडीत सहभागी आहे. अशा स्थितीत एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी आघाडी आणि दुसरीकडे कट्टर हिंदुत्ववादी मनसे सोबत युती हा विसंगतीचा मुद्दा ठरत आहे. शिंदे गटाने राज ठाकरेंशी संपर्क वाढवण्याचे प्रयत्न सुरू केल्याने याबाबत असं बोललं जातं की राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 12 जून रोजी झालेली बैठक हे सूचित करते की मनसे अजूनही कोणत्याही एका गटात न बांधलेला ताकद आहे. भाजपासाठी देखील मनसे सोबत युती ही मराठी मतांची प्रभावी खेळी ठरू शकते, कारण की मनसेचं मुंबईमध्ये चांगलं प्रभुत्व असताना दिसत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ही थेट कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे युती झालीच तर जागा वाटप उमेदवारी या मुद्द्यावर तणाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेसोबत युती झाल्यास मनसेला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल ही चिंता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनसेचा काही भाग स्वबळावर लढण्यासाठी आजही तेवढाच उत्सुक असताना दिसत आहे. तरी या सगळ्या गोष्टींमध्ये दोघही पक्षातील बडे नेते अजून काही बोललेले नाही. सध्या दोन्ही पक्षातील कार्यकर्ते युतीसाठी सकारात्मक दिसत असले तरी अंतिम निर्णय घेणाऱ्यांकडून अजूनही मौन बाळगलेलं दिसत आहे. ही युती केवळ राजकीय समीकरण नसून ठाकरे बंधूंचा संबंधांचा, वैचारिक भूमिकांचा आणि सत्तेच्या आकांक्षापेक्षा याच्यामध्ये त्यांचा गुंता आहे. जर युती झाली तर मराठी मतांचे पुन्हा एकत्रीकरण होऊ शकते आणि भाजपासारख्या पक्षांना मोठा झटका बसू शकतो. मात्र युती न झाल्यास तिरंगी लढतीत भाजपाला लाभ होण्याची इथे शक्यता दिसत आहे. एकंदरीत काय तर ठाकरे राज युती होणार की नाही यावरच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे भवितव्य ठरवणार आहे. आणि म्हणूनच सध्या सर्वांच्या नजरा या संभाव्य युतीच्या स्वबळावर येण्यासाठी, रुळावर येण्यासाठी दिसत आहे. आता हे जे काही स्वप्न आहे हे स्वप्न कार्यकर्त्यांचं पूर्ण होईल का नाही ते अपडेट नक्कीच जाणणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.